नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मार्केट मंचमध्ये। आज आम्ही तुमच्यासाठी जळगाव DCC बँक भरती 2025 बद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलो आहे। मित्रांनो, जर का तुम्ही ग्रॅज्युएट पास असाल तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे। पोस्ट पण खूप चांगले आहेत, पगार पण खूप चांगला आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला आम्ही आज सांगणार आहे की याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा मर्यादा काय असणार आहे, परीक्षेचा सिलेबस काय असणार आहे, परीक्षा कशी घेतली जाणार आहे आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे तुमची, यासोबतच तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे ही सगळी माहिती आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूया। तर जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, पदाचे नाव आहे क्लर्क आणि सपोर्ट स्टाफ म्हणून या पदाचं नाव आहे। टोटल 220 पदे आहेत। नोकरीचे ठिकाण अर्थातच जळगाव जिल्हा कोऑपरेटिव्ह बँक ही जळगावमध्ये स्थायी आहे आणि त्यामुळे तुमचं जे नोकरीचे ठिकाण असेल तर जळगाव जिल्ह्याची जिथं पण त्यांचे ब्रांचेस आहेत तिथं तुमची नियुक्ती होऊ शकते। अर्ज पूर्णपणे ऑनलाईन तुम्हाला करायचा आहे आणि याचे डिटेल्स आता पुढच्या स्लाइड्समध्ये आपण बघणार आहे। शैक्षणिक पात्रता आता बघणार आहे की शैक्षणिक पात्रतेसाठी त्यांची सगळ्यात पहिली जी अट आहे ती आहे की तुमच्याकडे कुठलीही विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर तुम्ही असाल आणि 50% गुण जर तुम्हाला असतील तर तुम्ही हा फॉर्म नक्कीच भरू शकता। यासोबतच तुमच्याकडे MSc सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे आणि जर का तुम्ही ग्रॅज्युएट असाल, अभियांत्रिकी पदवीधर असाल किंवा BSc कम्प्युटर असाल किंवा BSc कृषी या पदवी जर तुमच्याकडे असतील तर जर संगणक किंवा म्हणजे जे MSc जे प्रमाणपत्र आहे ते जर तुमच्याकडे नसेल तरी पण चालेल। पण मित्रांनो, ह्या 3 डिग्रीसाठीच ते ॲप्लिकेबल असेल। जर का तुमचं BA झालेलं असेल तर तुम्हाला नक्कीच MSc तुम्हाला इथं लागणारच आहे। नेक्स्ट आपण बघणार की वयोमर्यादा तर 21 वर्ष ते कमाल 35 वर्षे म्हणजे मिनिमम 21 ते 35 वर्ष जर तुमचं वयोगट असेल तर तुम्ही हे फॉर्म नक्कीच भरू शकता। कुठल्याही प्रकारचं कास्ट कन्सेशन इथं नाही आहे। म्हणजे ओपन कॅटेगरी असो किंवा SC ST किंवा कुठली कॅटेगरीज असो तर 35 इयर्स जर तुमचं वय असेल तर तुम्ही फॉर्म नक्कीच भरू शकता। वेबसाईटवर अर्ज भरणे चालू झाला 19 ऑक्टोबरपासून आणि लास्ट डेट आहे तुमची 31 ऑक्टोबरपर्यंत। परीक्षा शुल्कसुद्धा याच विंडोमध्ये करायचं आहे तुम्हाला। 31 ऑक्टोबर ही तुमची परीक्षा शुल्क ऑनलाईन भरण्याची शेवटची डेट असेल। परीक्षा दिनांक, नंतर तुमचं हॉल तिकीट आणि मुलाखत दिनांक ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बँकेच्या जे वेबसाईट आहे त्याच्यावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहेत आणि तुम्हाला टाईम टू टाईम तुम्हाला मेलसुद्धा येणार आहे, पण तुम्हाला त्यांची जी वेबसाईट आहे ती तुम्हाला नेहमी तपासत राहावं लागणार आहे। नेक्स्ट बघणार आहे की आपण अर्ज कसा करायचा आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला इथं जे URL दिसतं आहे jalgaondcc.com यावरती तुम्हाला जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला ही विंडो तुमची ओपन होणार। इथं तुम्हाला जे नवीन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला इथं ऑलरेडी रजिस्टर जर असाल तर इथं क्लिक करायचं आहे तुमचं युजर आय डी आणि पासवर्ड, आणि जर नवीन असाल तर इथं न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे। न्यू रजिस्ट्रेशनवरती गेला की तुम्हाला सर्वप्रथम तुमचा ईमेल ID आणि मोबाईल टाकावं लागणार आहे। त्याच्यावरती OTP आला की तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाणार आणि बाकीचे तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे, तुमचा पत्ता, आधार कार्ड वगैरे हे सगळं तुम्हाला अपलोड करून तो फॉर्म कंप्लीट करायचा आहे। नेक्स्ट आपण बघणार की निवड प्रक्रिया कशी असणार आहे। तर पूर्णपणे तुमची जी परीक्षा होणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहेत आणि पूर्णपणे MCQ बेस्ड ती क्वेश्चन पेपर असेल। त्यामध्ये तुमचे जे विषय असतील ते असतील तुमचे रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, कम्प्युटर नॉलेज आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट हे 5 सब्जेक्ट तुमचे असणार आहेत। या बेसवरती तुमची 90 गुणांची ऑनलाईन एक्झाम होणार आहे। साधारणतः 90 गुणांसाठी 1.5 तासाचा टायमिंग जे पण आपण कोऑपरेटिव्ह बँकेसाठी बघतो तर ते 1.5 तासाचा तुम्हाला वेळ देण्यात येतो 90 मार्कांसाठी। कागदपत्र पडताळणी कशी होणार आहे तर उमेदवारास ऑनलाईन परीक्षेत गुणांच्या गुणक्रमाप्रमाणे बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्र प्राथमिक कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाईल। म्हणजे तुम्ही जर का इलिजिबल झाले, म्हणजे तुम्ही जे आपण ऑनलाईन एक्झाम ते घेणार आहेत त्यामध्ये जर तुम्हाला इलिजिबल मार्क्स असतील तर तुमची सगळ्यात प्रथम कागदपत्र पडताळणी होणार आहे। त्यासाठी तुम्हाला तिथं जळगाव इथं बोलवण्यात येणार। त्यावेळी उमेदवाराचे मूळ कागदपत्र उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवारच बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीस पात्र होणार। जर का तुमचे डॉक्युमेंट्स व्हॅलिड असतील ते सगळे तुमचे स्क्रुटिनी होणार आणि जर का तुमचे डॉक्युमेंट्स व्हॅलिड असतील तरच तुम्हाला मुलाखतीसाठी जे की फायनल फेज असणार आहे त्यासाठी बोलवणार आहेत आणि फायनल जे मुलाखत आहे त्यासाठी त्यांनी 10 गुण रिझर्व ठेवले आहे। तर टोटल 100 मार्काचे असणार आहेत। 90 तुमचे ऑनलाईन आणि 10 तुमचे जी मुलाखत होणार आहे त्यासाठी आहे।
नेक्स्ट आपण बघणार आहे की अभ्यासक्रम काय असणार आहे. तर सामान्य ज्ञानासाठी तर मित्रांनो भारत व महाराष्ट्र इतिहास, चालू घडामोडी, राज्यघटना, अर्थव्यवस्था, बँकिंग क्षेत्रातील घडामोडी हे तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रिपेअर करायचं आहे आणि याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन्स पाहायला भेटतील. बँकिंग व सहकारसाठी तुम्ही सहकारी चळवळ, सहकारी कायदे, RBI व नाबार्ड, बँकिंग संज्ञा, कर्ज व व्याजदर हे जे पण टर्म्स आहेत याबद्दल जे पण क्वेश्चन्स येतात ते तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. तर मित्रांनो आमच्याकडे ऑलरेडी सिरीज आहे बँकिंग अवेअरनेसची, टोटल 5 ते 6 व्हिडिओ आहेत आणि जे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स येतात ना बँकिंग अवेअरनेसचे ते सगळे आम्ही कव्हर केलेले आहेत. तर ते व्हिडिओची लिंक्स आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार. ते लिंक्स बघून तुम्ही बँकिंग व सहकारचं जे पण आहे सब्जेक्ट तो तुमचा तिथं कव्हर होऊन जाणार. गणित व तर्कशास्त्री म्हणजेच ॲप्टिट्यूडसाठी तुम्ही संख्याशास्त्र, टक्केवारी, वेळ व अंतर, व्याज, तर्कशास्त्री, कोडी यासारखे तुम्हाला क्वेश्चन्स पाहायला भेटतील. इंग्रजीमध्ये तुमचं शब्दसंग्रह, व्याकरण, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, वाचन समज यासारखे क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला भेटतील. आणि संगणक ज्ञानमध्ये तर तुमचं MS ऑफिस संदर्भात म्हणजेच की एक्सेल झालं, तुमचं पॉवर पॉईंट झालं, त्यातले काही क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला भेटतील. यासोबतच इंटरनेट, ईमेल, संगणक, मूलतत्वे आणि सायबर सुरक्षा या आधारित तुम्हाला क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला भेटतील. आता आपण बघणार आहे की पे मॅट्रिक्स किती असणार आहे. तर पे मॅट्रिक्स त्यांनी मेन्शन केलं आहे आणि प्रोबेशन पिरियडसुद्धा तुम्हाला इथं राहणार आहे 1 वर्षाचं. तर त्या प्रोबेशन पिरियडमध्ये तुम्हाला 13,000 एवढं पेमेंट देण्यात येणार आहे आणि नंतर तुमचं प्रोबेशन पिरियड जर सक्सेसफुली तुम्ही कंप्लीट केलं तर तुम्हाला 20 ते 25,000 पर मंथ तुमचा पगार इथं देण्यात येणार आहे. अर्ज फी 1000 रुपीज आहे. कुठलीही कॅटेगरीचं कन्सेशन नाही आहे. कुठलीही कॅटेगरी जर तुम्ही असाल तर तुम्हाला 1000 रुपीज इथं पे करावं लागणार आहे. त्यांची फी 1000 रुपीज आहे आणि अंतिम तारीख तुमची 31 ऑक्टोबर 2025 रात्री 11 वाजेपर्यंत तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. पुस्तकं कुठली वापरू शकता. तर जनरल अवेअरनेससाठी तुम्ही लुशनचं जनरल नॉलेजचं बुक वापरू शकता. लुशन पब्लिकेशनचं येतं. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी तुम्ही RS अग्रवालचं बुक वापरू शकता. मॉडर्न अप्रोच, वर्बल अँड नॉर्मल, रिझनिंगसाठी तुम्ही अगेन RS अग्रवाल किंवा अरिहंत पब्लिकेशनचं बुक येतं येल्लो कलरचं, ते तुम्ही वापरू शकता. ते दोन्ही बुक खूप छान आहेत. त्यांनी तुमचे सगळे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स तुमचे प्रिपेअर होऊन जातील या 2 बुकमधून. इंग्लिश लँग्वेजसाठी तुम्ही इंग्लिश ग्रामर अँड कंपोजिशन, रेन अँड मार्टिनचं एक बुक येतं ते तुम्ही वापरू शकता. आणि कम्प्युटर फंडामेंटलसाठी ऑब्जेक्टिव्ह कम्प्युटर अवेअरनेस हे एक बुक येतं अरिहंत पब्लिकेशनचं, खूप छान बुक आहे. ते बुक यूज करून तुमचे कम्प्युटर फंडामेंटल्ससुद्धा तुमचं प्रिपेअर होऊन जाणार. आणि कम्प्युटर फंडामेंटल्स असो, बँकिंग अवेअरनेस असो, याचे व्हिडिओ आम्ही ऑलरेडी पब्लिश केलेले आहेत आमच्या चॅनलवरती. ते तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुमचा थोडाफार तुम्हाला कळून जाणार की कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स येतात आणि तुम्हाला अभ्यास करण्यात तुम्हाला याची मदत होणार. तर मित्रांनो ही सगळी माहिती होती आपली जळगाव कोऑपरेटिव्ह बँक भरती 2025 बद्दल. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.